नमस्कार गणेश भक्तांनो. तर आज आपण गणेश पुराणाचे 9वा अध्याय भृगु ऋषी गणेश पुराणाचे महत्त्व सांगतात याबद्दल आपण बोलणार आहोत. सूत म्हणाले, भृगु ऋषी नंतर क्षणभर ध्यान करून सोमकांताच्या पूर्वजन्माचे अवलोकन केले आणि ते पुढे बोलण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, राजा, तुझे पूर्वजन्मीचे पाप इतके प्रचंड व भयंकर आहे की ते नष्ट करण्याजागी कोणताही उपाय तुच्छ ठरेल. तरीही तू जर गणेश पुराणाचे श्रवण करशील तर मात्र पापलक्षण होशील. असे म्हणून श्री गणेशाच्या 800 नामांनी अभिमंत्रित केलेले पवित्र पाणी त्यांनी सोमकांताच्या अंगावर शिंपडले. ते पवित्र पाणी अंगावर पडताच राजाच्या नाकातून एक अतिसूक्ष्म पुरुष बाहेर पडला आणि तो पाहता पाहता वाढतच चालला. तो थोडक्यात काळात इतका प्रचंड वाढला की त्यांची उंची 7 वृक्षांहून अधिक झाली. त्या पुरुषाचे डोळे लाल भडक होते व त्यांच्या विस्तृत मुखातून त्याची लाल लाल जीभ बाहेर लोंबत होती. काळोखालची लाज वाटेल असा त्याचा वर्ण होता. त्याच्या मुखातून कधी अग्नीच्या ज्वाळा बाहेर येत होत्या तर कधी रक्त, पू वगैरे घाणेरडे पदार्थ बाहेर येत होते. तो आपले भयंकर दात कळाकळा चावीत होता. अशा प्रकारचा तो रौद्र भीषण भयंकर पुरुष पाहून आश्रमातील सर्व जण त्याला घाबरून गेले. तू कोण आहेस? असा प्रश्न भृगु ऋषी त्याला विचारतात. तो म्हणाला, प्रत्येक प्राण्याच्या शरीरात वास्तव्य करणारा पापपुरुष म्हणतात. तो मी. आपल्या मंत्राने मी आपल्या राजाच्या शरीरातून बाहेर आलो. त्यावेळी मी अतिशय क्षुधित झालो आहे. तरी मी काय खाऊ ते पण आपण मला सांगा. आपण आताच मला काहीच खायला दिले नाही तर मी आश्रमातील माणसे व सोमकांत आपल्या समक्ष खाऊन टाकीन. त्याचप्रमाणे राजाच्या शरीरातून आपण आपले बाहेर काढलेत म्हणून मला राहण्यासाठी दुसरे ठिकाणही दाखवावे. त्या पुरुषाचे हे बोलणे ऐकून भृगु ऋषी म्हणाले, हे सरळ व उंच वाढलेले आंब्याचे समोर झाड दिसते. त्या ढोलीत जाऊन बस आणि त्या झाडाची वाढलेली पाने खाऊन राहा. सूत सांगतात, भृगु ऋषी आज्ञेप्रमाणे पाप पुरुषाच्या झाडाचा स्पर्श करताच एका क्षणात झाडाचे भस्म होऊन गेले. परंतु भृगु ऋषींच्या भीतीने तो पुरुष भस्माचा ढिगात लपून बसला. हे पाहून भृगु ऋषी राजाला म्हणले, राजा, तुझ्या अतिशय पापामुळे व वृक्ष जळून भस्म झाला. आता तू श्री गणेश पुराण श्रवण केलेस म्हणजे पुण्याईने हा आम्रवृक्ष पुन्हा सजीव होईल व तू पापमुक्त होशील. त्यावेळी राजा म्हणाला, महाराज, श्री गणेश पुराण हे कोठे आहे? पाहिले नाही, कधी ऐकलेही नाही. ते सांगणार पुण्यवान वक्ता मला कोठे मिळणार आहे? भृगु ऋषी म्हणाले, पूर्वी ब्रह्मदेव हे पुराण व्यासांनी सांगितलं व मी ते स्वतः व्यासाकडून ऐकले आहे. तुझी इच्छा असली तर मी तुला सांगेल. या सरोवरावर जाऊन प्रथम तू स्नान करून शुद्ध मनाने माझ्याजवळ ये. त्यानंतर राजाने सरोवर स्नान केले व मोठ्या आनंदाने आजपासून गणेश पुराण श्रवण करीन असा संकल्प केला. त्या संकल्पनेचाच राजा रोग तत्काळ बरा झाला. भृगु ऋषींच्या कृपेने शरीराची सर्व क्षते पूर्ण बरी झाली व त्यांच्या स्वर्गातील कृमी नष्ट झाली. त्यामुळे राजा फार आनंदित झाला. त्याच्यानंतर भृगु ऋषींना राजाला आश्रमात आणून त्याला बसण्यासाठी आसन दिले. त्या आसनावर विराजमान झाल्यावर दिव्य शरीर लाभलेला तो सोमकांत ऋषीला म्हणाला, महाराज, केवळ संकल्पनेचा माझी दुर्धर व्याधी नष्ट झाली आहे. हे पुराण महान आश्चर्यकारक होय. भृगु ऋषी म्हणाले, यात शंकाच नाही. अनेक जन्मातील पुण्य ज्यांच्या गाठी असतील त्याच्यास या पुराणाचा श्रवणाचा अलभ्य लाभ घडेल. हे पुराण जे श्रवण करतील त्याच्या सप्तजन्माची पापे नष्ट होतील. साक्षात ब्रह्मस्वरूप असलेल्या गणेशाचे महात्म्य वर्णन करण्यास कोण समर्थ आहे? प्रत्यक्ष सहस्त्रमुखाचा शेष सुद्धा त्याचे वर्णन करण्यास असमर्थ आहे. तरीही मी व्यासाकडून जे ऐकले आहे ते तुला सांगतो. हे राजा, श्री गजाननावर श्रद्धापूर्ण भक्ती असेल त्यानेच पुराण श्रवण करावे.
इथेच आपले 9वा अध्याय गणेश पुराणाचा संपतो. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. पुढचा अध्याय 10वा व्यासांची ब्रह्मदेवाला प्रार्थना आपण उद्या बघणार आहोत. नमस्कार.